नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघणार आहोत आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ठळक बातम्या। सर्वात पहिली बातमी आहे, नाशिक जिल्ह्यामध्ये अखेर सोयाबीन कापसाचे अनुदान जमा। त्यानंतरची बातमी आहे, शेतकऱ्यांना मिळणार डिजिटल ओळखपत्र। त्यानंतरची बातमी आहे, राज्याच्या शेतीचे होणार डिजिटायझेशन। त्यानंतरची बातमी आहे, कोल्हापूर बाजारात टोमॅटो गवार रताळ, बटाटा भाव वाढले, कोथिंबीर मात्र कवडीमोल भावात। त्यानंतरची बातमी आहे, सांगलीतील 31,000 सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार 5,000 रुपयाचे अनुदान। त्यानंतरची बातमी आहे, नगरमधील 4 लाख शेतकऱ्यांना 129 कोटीचे कापूस सोयाबीन अनुदान वाटप। त्यानंतरची बातमी आहे, पीक नुकसानीचे अनुदान आठवड्याभरात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार। त्यानंतरची बातमी आहे, रायगडमध्ये दूध सहकार संस्था डबघाईला। त्यानंतरची बातमी आहे, मान्सून 2.0 वादळी वारे आणि विजेच्या कडकडाट, परतीच्या पावसाने वाढवली चिंता, आज दक्षिण महाराष्ट्रात येलो अलर्ट। त्यानंतरची बातमी आहे, केंद्राच्या मदतीतून 3 जिल्ह्यांचा दुष्काळ हटवला, मंगळवेढा, सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्याचा दुष्काळ हटवण्यासाठी आम्ही केंद्राकडून निधी घेतला, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। त्यानंतरची बातमी आहे, लातूर जिल्ह्यामध्ये काढणीला आलेल्या सोयाबीनवर पावसाचा घाला। त्यानंतरची बातमी आहे, सोयाबीन वधरले तरी हमीभावाच्या अलीकडे, आर्द्रता जास्त असल्याने दरांमध्ये नरमाई। त्यानंतरची बातमी आहे, उदगीरमधील पीक नुकसानीचे अनुदान आठवड्याभरात शेतकऱ्यांच्या खात्यावर। त्यानंतरची बातमी आहे, नगरमधील 4 लाख शेतकऱ्यांना 129 कोटीचे कापूस सोयाबीन अनुदान वाटप। त्यानंतरची बातमी आहे, कमी दराने सोयाबीन खरेदी केल्यास व्यापाऱ्यांवर गुन्हा, कोल्हापूर बाजार समितीकडून इशारा। त्यानंतरची बातमी आहे, नंदुरबारमध्ये ऊस पीक जोमात, लवकरच तोडणीला सुरुवात होणार। त्यानंतरची बातमी आहे, तुटलेल्या ऊसाला दुसरा हप्ता प्रतिटन 200 रुपये द्या, माजी खासदार राजू शेट्टी यांची मागणी। त्यानंतरची बातमी आहे, जालन्यामध्ये हमीभावाने उडीद, मूग, सोयाबीनची खरेदी। त्यानंतरची बातमी आहे, शेतकऱ्यांनो केवायसी केली का? या 2 पिकासाठी सरकार देते पैसे। मागील वर्षीच्या खरीप हंगामात 2023 मध्ये कपाशी आणि सोयाबीन पीक लागवड केलेल्या आणि ई पीक पाहणी पोर्टलवर नोंद केलेल्या शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, परंतु ही मदत मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना केवायसी करून घ्यावी लागणार असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे। तर अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।